हॅलो चेक हॅलो. थँक्यू सो मच. यांचा तुम्ही आवाज ऐकला ते गणेश शिंदे सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. जाऊया आपण पुणे एकदा सेमीफायनल आहे. सेमीफायनल 1 5-5 बॉलचं षटक असणार आहे. यस 2 ओव्हर असणार आहे. 10 बॉल टाकले जातील. 5-5 बॉलचं षटक असणार आहे. चला बाट एकच ओव्हर आहे. 5 बॉलची आहे फक्त. 5 बॉल टाकले जातील. 1 ओव्हरचा मॅच आहे. चला स्ट्राईक एकच ओव्हरची मॅच आहे. 5 बॉल फक्त टाकले जातील. ओनली 5 बॉल. पहिलाच बॉल वेदकता आपण पाहिले. पहिल्याच बॉल वरती आलाय तो डॉट बॉल. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो फर्स्ट आणि सेकंड ट्रॉफीचा हकदार आहे. पहिला बॉल आलाय डॉट. चौया यावेळेस सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तैनात आणि कॅच ड्रॉप झालेला आहे इथे आणि एक सिंगल येते. एक सिंगलची मदत. एक सिंगलचं योगदान. 5 बॉलचा मॅच. एक सिंगल तर आली आहे. मॅच आपण पाहत आहोत आम्ही माऊली तालीम जाधव वाडी टीम्स आणि त्याचबरोबर टीम निनाई देवी स्पोर्ट शिरगाव या 2 संघांमध्ये बॉल झालेले आहेत. ते एकूण 2 बॉल झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. हा बॉल यस वाईट प्लस आणि 1 धाव पळून काढल्या. अशा 2 धावा मिळतील. चला करू दुसरी टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंग घ्यायचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच लगेच आपली असणार आहे. लगेच मैदानामध्ये धावत जायचं आहे. टोटल आपण पाहतोय बॉलर आहेत ते बॉलर वैभव आणि 2 बॉल झालेले आहेत. व्हाईट बॉलचा कॉल आहे. यस घेतलेला आहे. 3 धावा झाल्यात. चला आपण जाऊया मॅच कडे. धावा झाल्या ते आतापर्यंत एकूण यावेळी चांगला बॉल टाकलाय आणि फलंदाजी ते बाद. फलंदाज बाद. चला लगेच धावत यायचं आहे. मैदानाच्या बाहेर धावत या. धावा झाल्या ते एकूण 3 धावा. बॉल एकूण झाले ते 3 बॉल झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. अंकुश जाऊया पुन्हा एकदा. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त रन आपण ऍड करतोय. 4 धावा धाव फलकावरती. चला स्पीडअप करायचा आहे. स्पीडअप करा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि सध्या आता वैभव सध्या डॅमेज बॉलिंग करतोय. सेमीफायनलचा मॅच. सेमीफायनल क्रमांक 1 थर्रार क्रिकेटचा रंगला गेलाय. संविधान चषकामध्ये कोण जाईल फायनल मध्ये या 2 संघांमध्ये चांगली लढत इथे पाहायला मिळते. बॉलर तयार होतो वैभव. यावेळेस चांगला फटका आलाय. बॉलर मध्ये स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतात. कॅच घेण्याची नामी संधी उपलब्ध झाली होती. रनिंग हँड कॅच. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल असताना वॅकंट एरिया. इथे काय घडलं. धावा येतील त्या मात्र 2 धावा. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 धावा धाव फलकावरती झाला. एकात मोठा विकेट हवा आहे. मॅच बनवू शकते. संध्याकाळचं सत्र तितकासा बॉल ट्रॅव्हल होणार नाही. त्यासाठी गॅप सिलेक्शन परफेक्ट होणं हे खूप महत्वाचं या मॅच मध्ये. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलर वैभव तयार होतोय. बॅटिंगसाठी सुशांत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल. आणखी अतिरिक्त रन्स. या रन्स आता महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. अतिरिक्त रन्स टोटल झाले ते एकूण 7 धावा. वैभव सध्या डॅमेज बॉलिंग करत असताना 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 बॉल काढायचा आहे गोलंदाजाला. समोर असणारा बॅटर इथे बिग हिट तर केलाय. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅचची संधी पकडली जाईल. 8 धावेची आवश्यकता. या लगेच चला बाहेर यायचं पटकन. चला कोणताही वेळ घेऊ नका. चला 8 धावा बनवायच्या आहेत. 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. चला लगेच चला धावत जा. चला सहकार्य करा. जाधववाडी टीम लगेच चला धावत जायचं प्लीज. चला शिरगाव टीमचे बॅटर बघा. तुम्हालाच अंधार होणार आहे. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. ही मॅच झाल्याच्या नंतर लगेच करंदुशी टीम आपण लगेच तयार राहायचं आहे. धावा बनवायच्या आहेत त्या शिरगाव
शिरगाव टीमला धावा जमवायच्या त्या आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. चला बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि धावा पाडायच्या त्या 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्यायची आहे. जाधववाडी टीम आपण फिल्डिंग सजवून घ्या लगेच. रवीर बॅटिंग साठी आणि विजय बॅटिंग साठी गेले. रवींद्र विजय 2 फलंदाज मातबर फलंदाज. जबरदस्त आपण सकाळपासून ही स्पर्धा पाहतोय आणि स्पर्धेला 4 चॅनलसाठी आपण पाहुण्यांची रेलचेल पाहिली. या स्पर्धेमध्ये खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहिलंय. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत सहसचिव माननीय रवींद्र अडसूर भाऊ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण संविधान चषक 2025 स्पर्धा क्रमांक 1 आपल्या भेटीला आलाय. भाऊनी खूप चांगली मेहनत घेतली आहे आणि मेहनतीला मित्रांची साथ लागते. पूर्ण असोसिएशनची बॉलिंग ट्रॅक वरती आहे. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती समोर असणारा बॅटर विजय आणि रणवीर. 5 बॉल 8 ची मॅच. चला 5 बॉल 8. चला स्पीडअप ठेवायचं आहे प्लीज. 5 बॉल 8 ची मॅच. मॅच ऑन आहे. जबरदस्त आपण हा अंगामधली ही स्पर्धा पाहतोय. 5 बॉल 8 ची मॅच. बॉल तयार होतोय. पहिल्याच बॉल वरती बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसला. या सिच्युएशनला या वेळेला जीवदान हे आता वरदान असणारा बॅटिंग करणाऱ्या टीम साठी 1 धाव मिळाली आहे. 1 धाव आता खूप महत्वाची आहे. पॉलिटिक्स निवडणुकीमध्ये एका मताला, एक्झाम मध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला खूप महत्व दिलं जाते भाव. आणि ते कॅच ड्रॉप झाले. 1 रन आली आहे. धावा हव्यात त्या 7. बॉल आहेत बाकी 4. मॅच ऑन. समोर रणवीर उभा आहे. रन धुमाळी करणार का या मॅच मध्ये? षटकार मारणार का की आउट घेणार गोलंदाज? फलंदाजाला बॉलर तयार. हाफ ट्रॅकर होता बॉल. सरळ अगदी बॉल टप्प्यानंतर वेग प्रचंड या बॉलवरती पाहायला मिळतोय. बॉलर संदीपच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलच्या पाठीमागे धावा हव्यात त्या एकूण 7 धावा. चूक केली होती खरं तर गोलंदाजाने. जिथे आपण पाहिलं तर कित्येक व्हाईट बॉल टाकले होते आणि हेच व्हाईट बॉल तुम्हाला या मॅच मध्ये ज्यावेळी चांगला फटका ऑन साइडला बॉल टर्न केलाय. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येते. चांगली फिल्डिंग येते. गुड फिल्डिंग. 2 बॉलच्या पाठीमागे 6 धावांची गरज. धावा झाल्या त्या एकूण किती झाल्या? 2 काढले की 1 काढली? 1 काढली. टोटल 2. 3 बॉल 2 रन. 3 बॉल झालेले आहेत. 2 धावा झाल्यात. 6 ची गरज आहे. बिगेट करण्याचा प्रयत्न करत होता परंतु इथे शॉर्ट बॉल येतोय. आता 1 बॉल 6 ची मॅच. चला टीम करंदोशी टीम आपण तयार राहायचंय. पिंटू दादा 11 टीम करंदोशी टीम तयार आपण. चला 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 बॉल 6 ची मॅच. षटकारच हवाय. षटकाराला तरच ही मॅच जिंकेल. चला प्लीज स्टार्ट करा यार प्लीज. अजून 1 मॅच खेळवायची आपल्याला दादा. 2 मॅचेस आहेत. हॅलो चेक. 1 बॉल 6 ची मॅच. कोण जाईल फायनल मध्ये? विकेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाज इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. चला लगेच धावत चला प्लीज.